नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 2013 साली झालेल्या महा-TET परीक्षा पेपर 1 मधील मराठी भागातले प्रश्न। मागील भागात आपण 50 प्रश्न बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 51, पुढील म्हण पूर्ण करा। पदरी पडले झुंड रिकामी जागा। पर्याय आहेत हसून केले गोड, रडून केले खुंड, हसत झिलली धोंड, मारून केले गोड। तर याचं अचूक उत्तर असणार आहे हसून केले गोड। त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, ज्या सामाजिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातील तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? पर्याय आहेत अव्ययीभाव, बहुव्रीही, द्वंद्व, तत्पुरुष। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 53, पुढीलपैकी भाववाचक नाम शोधा। इथे आपल्याला भाववाचक नाम नसलेलं शब्द शोधायचं आहे। भव्यता, सौंदर्य, दातृत्व, स्वतंत्र। तर याचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4 स्वतंत्र। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 54, साधर्म्यावर आधारित आणि विधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? पर्याय आहे दृष्टांत, स्वभावोक्ती, अनन्वय, चेतना, गुणोक्ती। तर याचं अचूक उत्तर असणार आहे दृष्टांत। प्रश्न क्रमांक 55, पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा। पुरुषवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे। क्लास, कंपनी, ट्रंक, पेन्सिल। तर याचं अचूक उत्तर असणार आहे क्लास। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 56, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा। एकवचनी शब्द आपल्याला दिलेल्या पर्यायातून ओळखायचा आहे। पर्याय आहेत घरे, लिंबे, फोटो, पिल्ले। तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 फोटो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 57, पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? पुढील वाक्य दिलं आहे त्या कोणतं वाक्य विभक्तीत कोणतं वाक्य आहे आपल्याला ओळखायचं आहे। मुलांनी आज्ञा पाळावी। पर्याय आहेत चतुर्थी एकवचन, द्वितीय अनेकवचन, षष्ठी अनेकवचन, तृतीय अनेकवचन। तर याचं अचूक उत्तर असणार आहे तृतीय एकवचन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 58, नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्र लेखनाचा प्रकार आहे? इथे आपल्याला पत्र लेखनाचा प्रकार विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक 58 मध्ये। त्याचे पर्याय बघ, तक्रार अर्ज, मागणी अर्ज, कौटुंबिक पत्र, व्यावसायिक पत्र। तर याचं अचूक उत्तर असणार आहे व्यावसायिक पत्र। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 59, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? पर्याय आहेत च, ग, ज्ञ, द्य। तर याचं अचूक उत्तर असणार आहे कठोर व्यंजनाचं पर्याय क्रमांक 1 च। प्रश्न क्रमांक 60, पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपाने बदल झाला आहे? खाली एक वाक्य दिलेलं आहे, तिथे आपल्याला नामामध्ये सामान्य रूपाने बदल झालेला ओळखायचं आहे। वाक्य शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली। पर्याय आहेत 1, 2, 3, 4। तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 2। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।